नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपला स्वागत आहे। मी आहे आपला मित्र सिद्धार्थ परीट सोलापूरहून। तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक नवीन प्रकारचा रोप कसं लावण्यात आलेलं आहे बिना कुंडीचं। तर हे सविस्तर माहिती वगैरे आपण घेऊयात आणि नंतर एक प्रॉपर व्हिडिओ पण बनवूयात आपण। आता हे धावती बेट आम्ही घेतली होती, तर त्यामुळे जास्त वेळ मिळाला नाही आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूयात। नमस्कार ताई, आपला परिचय? माझं नाव आहे सुनीता कोचडे आणि माझ्या नर्सरीचं नाव आहे आकार गार्डन आर्ट्स। ओके, आज आपल्याकडे एक खूप सुंदरसं असं मला प्लांट दिसतंय आणि त्याचं जे बांधणी वगैरे दिसते ते वेगळ्याच प्रकारचं आहे। काय आहे नेमकं हे? हे आहे जॅपनीज ट्रेडिशन, आपलं झाड प्रिझर्व करण्याचा आणि पॉटलेस कल्चरचा। ह्याला म्हणतात कोकिडामा। कोकिडामा हा खूप सुंदर प्रकार आहे। एखाद्याला आपल्याला गिफ्ट द्यायचं असेल किंवा आपल्या घरात काहीतरी टेबलवर सुंदर वस्तू ठेवायची असेल, झाड ठेवायचं असेल, तर हे तुम्ही तिथे ठेवू शकता। त्याचं लाईफ साधारणतः 2 ते 3 वर्ष असतं। झाड तसं जिवंत राहतं, पण तुम्ही ह्याला 2 ते 3 वर्षानंतर रिपॉटिंग करू शकता एखाद्या कुंडीमध्ये वगैरे। ओके, जसं हवं तसं। मग कमीत कमी किंमत आणि जास्तीत जास्त किंमत कसं आहे? सुरुवात आमची होती 200 पासून, तर तुम्हाला 2000 पर्यंत हे प्लांट्स मिळतात। ओके, आता सोलापूरमध्ये हे प्रदर्शन लागलेलं आहे, तर प्रदर्शन संपल्यानंतर हे झाड आम्हाला कुठं उपलब्ध होईल? तुम्हाला हे आकार गार्डन आर्ट्स आमची नर्सरी आहे, जुनी मिल कंपाऊंड नियर ऑर्किड स्कूल सोलापूर। तिथे तुम्ही संपर्क साधू शकता किंवा आमच्या नर्सरीला व्हिजिट करू शकता। नक्कीच। आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या मला। 8830862969। तर मित्रांनो, आत्ताच मॅडमने आपल्याला खूप छान प्रकारे माहिती दिली। तर जरा एक्झिबिशन असल्यामुळे गोंधळ फार होता, माईक असलं असतं तरी आवाज नीट आला नसतं। तर आपल्याला जर का असे प्लांट्स पाहिजे असेल तर इथं कॉन्टॅक्ट नंबर बघू शकता तुम्ही, आणि विविध प्रकारचे इथं तुम्हाला रोपे देखील मिळतील। तर साधारणपणे हे आपल्याला घरात शोपीस म्हणून, ऑफिसमध्ये शोपीस म्हणून वगैरे ते ठेवण्यासाठी उपलब्ध आहेत। पॉटलेस असलेले जे आपले कुंडे नसलेले, पॉटलेस कुंडे नसलेले हे रोप आहेत। तर पाहू शकता आपण, ह्याला बॅम्बू स्टिक जे असं आपण पाण्यात ठेवतो आणि पाणी चेंज करतो, तशा प्रकारेच हे ठेवण्यात येतात। तर सविस्तर माहिती आपण अजून एका व्हिडिओमध्ये नंतरच्या कधीतरी रेकॉर्ड करूच यात। आणि इथं पाहू शकता आपण स्पायरल बॅम्बूज पण आहेत, ह्याला स्पायरल करण्यात आलेले आहेत वरच्या बाजूला। बघा किती सुंदर दिसतंय हे। तर असेही मी खूप दिवसानंतर पाहिलेलं आहे। बाहेर गावी गेल्यानंतर कुठं पाहायला मिळत होतं, पण सोलापुरातही आपल्याला पाहायला मिळतं। आता हे बघा तुम्ही, इथं पॉटलेस आहे कम्प्लिटली, ह्यात माती वगैरे नाही आहे। तर हे असे रोपं ॲज अ शोपीस म्हणून वगैरे आपण आपल्या टेबलवरती, घरामध्ये, स्कूलमध्ये, बऱ्याच ठिकाणी ऑफिसेसमध्ये वगैरे ठेवू शकतो आणि खूप सुंदर दिसतं हे दिसताना। तुम्हाला पाहिजे त्या रोपाचं असं कस्टमायझेशन करून, पॉटिंग करून पण मिळेल असं ते म्हणाले होते मला। तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा, ते नक्कीच आपल्याला प्रतिसाद देतील। मित्रांनो, जर का आपल्यालाही आपल्या शॉपचं व्हिडिओ किंवा आपल्याला जे काही कलाकृती आहे त्याचं जर का तुम्हाला माझ्याकडून असा एखादा व्हिडिओ करून पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय। तर किती सुंदर दिसतंय तुम्ही पहा, एकदम मस्त। मला खूप आवडलं तर म्हणून मी हे व्हिडिओ बनवला होता। तर जर का आपल्यालाही अशा प्रकारचा व्हिडिओ आपल्याला बनवून पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला संपर्क करू शकता। तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।